नमस्कार. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आज राज्यात पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोलीस दलात मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास हा प्रलंबित आहे. राज्य पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. तर आता कुठे किती जागा असणार आहेत, हा JR कधी निघणार आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. राज्यातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांचा बनवा आहे. तपास अधिकाऱ्यांकडे क्षमतेपेक्षा जास्त गुन्ह्याचे प्रकरणे देण्यात येतात. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अनेक तपास प्रलंबित आहेत. त्यात पोलीस अधिकाऱ्यांकडून राजकीय नेत्यांचे, मंत्र्यांचे बंदोबस्त आणि सण उत्सव काळातील बंदोबस्त करून घेण्यात येत आहेत. रिक्त पदांमुळे अनेक तपास संथ गतीने सुरू असून त्यांचा परिणाम दोषांतीवरून सुद्धा पडत आहे. राज्यात सध्या सुमारे 3000 पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शिवाय पोलीस दलात कार्यरत व पदोन्नतीच्या कक्षेत असलेले पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नतीलाही विलंब होत आहे. ठाणेदारांची बरीच पदे रिक्त असल्यामुळे अनेक पोलीस ठाण्याला प्रभारी पद नाही. त्यामुळे फार अडचणी निर्माण होत आहे. राज्याच्या पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या उपनिरीक्षक जवळजवळ 2272 जागा रिक्त आहेत. कोकण परिक्षेत्रातील सर्वाधिक जास्त म्हणजे 1684 पोलीस उपनिरीक्षकची पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची 366 पदे, पोलीस उपनिरीक्षकाची सर्वात जास्त रिक्त पदे ही 205 कोकण विभागातील रिक्त आहेत. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची गरज असते. मात्र पोलीस दलात उपनिरीक्षक अधिकाऱ्यांची 2000 पेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे एका अधिकाऱ्याकडे अनेक तपास देण्यात येतात. गृह मंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने समन्वय साधून या समस्येवर तोडगा काढणे खूप गरजेचं झालं आहे. राज्यात रिक्त पदे असलेल्या आयुक्तालयात मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्तालय पहिल्या स्थानावर आहे. मुंबई क्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षकच्या सर्वाधिक म्हणजेच 1684 जागा रिक्त आहेत. पुण्यात 219 पदे, तर नागपूर शहरात 108 पदे, छत्रपती संभाजीनगर 101 पदे, तर अमरावतीमध्ये 86 पदे रिक्त आहेत. कोकण आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 37 पदे रिक्त आहेत. तर बघा, राज्यात पोलीस दलात मनुष्यबळाच्या अभावामुळे खूप कामे ही प्रलंबित ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे आत्ताची येणारी भरती ही 10,000+ जागांसाठी असणार आहे. तर त्यामुळे या भरतीमध्ये कॉम्पिटिशनही खूप असणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही आत्तापासूनच भरतीची तयारीला लागा. जवळजवळ आता ही भरती लगेच पुढच्या 1-2 महिन्यामध्ये भरती सुरू होण्याचे निर्देश दिसून येत आहेत. तर तुम्ही आत्तापासूनच तुमची भरतीची तयारी नियमितपणे चालू ठेवा आणि जिद्दीने प्रयत्न करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच रोज संध्याकाळी आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत असते. तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. धन्यवाद.